जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, जरा न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर भावांनो, तुम्ही बिटबुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेतली असेल तर बिटबुकमार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काही ग्रुप दिले आहेत. तर पहिल्यांदा काय करायचं, तर 0.0 सेकंदापाशी यायचं, मीडियम प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि एक फोटो ॲड करायचा, कोणता पण एक फोटो ॲड करायचा आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचं. त्याची लेंथ जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपपर्यंत वाढवून घ्यायची, म्हणजे 12.78 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची, 6 सेकंदापर्यंत. आणि त्याला असं नीट फिल कंपोजिशन एरिया करायचा. अशा प्रकारे आपलं दिसून जाईल. नंतर काय करायचं, तर त्याच्यावर दाबायचं आणि ब्लिडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन त्याचा थोडी ऑपोसिटी कमी करून घ्यायची. अशा प्रकारे 70 ठेवायची आणि त्याला रॉंग प्रेस करून खाली घ्यायचं, ग्रुपच्या खाली घ्यायचं सर्व, म्हणजे अशा प्रकारे दिसून जाईल. नंतर आता ग्रुप एडिट करायचे, तर ग्रुपवर टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि एक फोटो ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमधून थोडं बारीक करून घ्यायचं आणि त्याची लेंथ वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर त्याला लॉंग प्रेस करून 3 नंबरच्या बीटच्या खाली घ्यायचं आणि नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमधून त्याला ॲडजस्ट करून घ्यायचा, असं फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला पहिला ग्रुप एडिट होईल. नंतर दुसरा ग्रुप, राहिलेले आता सर्व ग्रुप एडिट करून घेऊया आपण. तर भावांनो, अशा प्रकारे आपण सर्व ग्रुप एडिट करून घेतले. नंतर काय करायचं, तर आता 12.7 सेकंदापाशी यायचं आणि प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि काही फोटो ॲड करून घ्यायचे. तर प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि काही फोटो ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ॲड करायचं. त्याची लेंथ 13.21. आता राहिलेल्या सर्व बीटमध्ये फोटो ॲड करून घेऊया आपण असं. तर भावांनो, अशा प्रकारे आपण सर्व बीटमध्ये फोटो ॲड करून घेतले. तर नंतर काय करायचं, तर नंतर 22.7 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. एक शॅडो दिली तुम्हाला, तर ती शॅडो ॲड करून घ्यायची आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचं. त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. तसेच आता 12.7 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि एक PNG दिला आहे तुम्हाला, तर तो PNG ॲड करायचा. मूव्ह अँड ट्रान्सफरमधून त्याला खाली घ्यायचं आणि त्याची लेंथ थोडी वाढवून घ्यायची. अशा प्रकारे त्याला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याची पण लेंथ 19.29 पर्यंत वाढवून घ्यायची. नंतर 12.8 पाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. तुम्हाला एक इफेक्टचा ओव्हरले दिला आहे, तर ओव्हरलेला ॲड करायचा, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा आणि ब्लेडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जायचं आणि स्क्रीन करायचा. तर त्याच प्रकारे ते ओव्हरले टच करायचं, इथून कॉपी करायची लेअर आणि नंतर पुढच्या ह्याच्यात पेस्ट करायची. त्याच प्रकारे आता पुढच्याच आता सर्व ह्याच्यात पेस्ट करून घेऊया ती लेअर आपण. तर भावांनो, आपण अशा प्रकारे सर्व पेस्ट करून घेतली. आता आपलं फक्त 1% काम राहिलं आहे, तर सेक इफेक्ट लावायचं. तर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिला आहे, तो इफेक्ट कॉपी करायचा, 3 डॉटवरून कॉपी करायचा आणि
बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये राहिलेले जेवढे आपले फोटो आहेत तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. अशा प्रकारे फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, पेस्ट इफेक्ट करायचा. फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. आता सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया आपण. तर भावांनो, आपला 100% आता व्हिडिओ तर कंप्लीट झाला. एक्सपोर्ट कसा करायचा, तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, त्या चौकोनावर दाबायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.